गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमामध्ये नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो आणि ते करत असलेल्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नही करतो. श्रोत्यांनो, आज आपण थोड्या वेगळ्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्वांनाच परिचित आहे, जल आहे तर जीवन आहे. पाणी हे केवळ आपल्या दैनंदिन गरजेचं साधन नसून शेती, पशुधन, उद्योग आणि संपूर्ण मानवी जीवनाचा आधार आहे. मात्र वाढती लोकसंख्या, बदलतं हवामान, अनियमित पाऊस आणि भूजलाचा वाढता उपसा यामुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न बनणार आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडवणे, त्याचं योग्य नियोजन करणे, भूजल पातळी वाढवणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी शासन विविध योजनांसोबतच लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक होणं आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवरती जलसंधारण सप्ताह साजरा केला जातो. जलसंधारणाचं महत्त्व शेतकऱ्यांनी, नागरिकांनी घ्यावयाची काळजी, गाव पातळीवर करता येणारे उपाय, जलसाक्षरतेविषयी जी काही माहिती असतं ती अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत. आणि आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर अमोल मस्कर, कार्यकारी अभियंता, मृदा आणि जलसंधारण विभाग, अकोला. डॉक्टर मस्कर साहेब, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, मी सांगितलंच, जल आहे तर जीवन आहे. हो. आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त एक जलसंधारण सप्ताह साजरा केला जातो. तर साधारणतः 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान हा जलसंधारण सप्ताह साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मला वाटतं आपल्या विभागाच्या माध्यमातून एक महावॉकॅथॉन स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा ही सुद्धा घेतल्या जाणार आहे. तर हा काय एक अभिनव एक उपक्रम आहे, याविषयी काय सांगाल आपल्या श्रोत्यांना? याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री स्वर्गीय श्री सुधाकररावजी नाईक साहेब यांचा 21 ऑगस्ट रोजी जो वाढदिवस असतो त्यानिमित्त आपण जलसंधारण दिवस साजरा करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्या अनुषंगाने 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि त्याचबरोबर 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी या दरम्यान जलसंधारण अभियान तर असे सुरू करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. आता शासनाचं याच्यामध्ये असं आहे की 2 गोष्टी आहेत. एक तर महावॉकॅथॉन ही एक स्पर्धा आहे आणि दुसरी रील्स फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन अशी दुसरी स्पर्धा आहे. तर मी त्याचं डिटेलमध्ये तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. महावॉकॅथॉन ही स्पर्धा ही 21 ऑगस्ट 2026 ह्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी राबवण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं QR कोड जे शासनाचं अधिकृत वेबसाईट आहे, पोस्टर्स आहेत, त्याच्यावरून QR कोडवरून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याला रजिस्ट्रेशनसाठी 15 वर्षापेक्षा जास्त वय पाहिजे, ही एकच अट आहे. कुणीही रजिस्ट्रेशन करू शकतो, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, NGOज, शासकीय अधिकारी कर्मचारी, एव्हरीथिंग. आणि मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. ही स्पर्धा जी 21 ऑगस्ट रोजी कंडक्ट करणार आहे, तर अकोला शहरामध्ये ACC ग्राउंड जे आहे, अकोला क्रिकेट क्लब, तिथपासून ही स्पर्धा चालू होणार आहे. सकाळी 6 वाजता इथे जमायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिट झुंबाचं एक ट्रेनर आहेत, तर ते झुंबा आणि स्ट्रेचिंग वगैरे ते घेणार. त्याच्यानंतर थोडीशी शपथ होणार, जलसंधारणची शपथ होणार आणि एक्झॅक्टली 7 वाजता आपली ही वॉकॅथॉन स्पर्धाला हिरवी झेंडी आपण दाखवणार. सर, रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा आहे म्हटलं, तर रील बनवण्यासाठी काही विषयांची निवड सुद्धा करायची असेल? आहे. तर रील्समध्ये जे काही विषय आपल्याला आहेत तर ते सर्व मृद व जलसंधारण रिलेटेड आहेत. त्यामध्ये माती संवर्धन आहे, त्यानंतर पाणी बचत व जलसंधारण हे एक आहेत विषय. त्यानंतर पावसाच्या पाण्याचे संकल्पन आहे. त्याच्यानंतर शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास याबाबत सुद्धा आपण ते विषय कंटेंट आपण घेऊ शकतो. माती व पाणी वाचवण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे विविध विषय आहेत. या अनुषंगाने आपण रील्स बनवू शकता. कारण असं विषय म्हटलं तर सर्वसामान्य जनतेला वाटतंय की फक्त शेतकऱ्यांशीच निगडीत आहे का, पण मला असं वाटतं की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा आज जागृत व्हायला हवंय. कारण आपण जल आहे तरच आपलं जीवन आहे. अगदी. विद्यार्थ्यांना एक आव्हान कराल? हो, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शाळेतील विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे नागरिक आहे. तर मी यांना या माध्यमातून असे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. महावॉकॅथॉन असेल, वॉक फॉर वॉटर
किंवा रील स्पर्धा असेल, दोन्हीमध्ये सक्रिय सहभाग आपला नोंदवा आणि जलसंधारणचं महत्त्व हे आतापासूनच आपण रुजवायला आपल्या याच्या सुरुवात करूया. पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्याला वाचवायचा आहे आणि जलसमृद्ध आपलं एक भविष्य आपल्याला घडवायचं आहे सर. तर जे काही आपलं पाण्याचं पाणी आहे जे वाहून जातं ते वाहून न जाता जमिनीत म्हणजे मुरवण्यासाठी आपल्या जनतेने काय उपाययोजना राबवायला हवेत सर? त्याच्यामध्ये मी असं आपल्याला सांगेन की आपले जे डिपार्टमेंट आहे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, मृद व जलसंधारण विभाग, तर हे वेगवेगळे उपाय, त्याला आपण उपचार म्हणूयात, तर उपचार आम्ही करतो. तर या उपचाराच्या माध्यमाचे 2 गोष्टी आहेत, 2 घटक आहेत. त्याच्यामध्ये नाला उपचार एक असतो आणि क्षेत्र उपचार एक असतो. तर नाला उपचार म्हणजे काय की जे बेसिक नाले आहेत तर त्या नाल्यामधून जे पाणी, पावसाचं पाणी वाहून जातं तर ते आपण अडवतो. आणि क्षेत्र उपचारमध्ये जे क्षेत्रावरती म्हणजे जे कोरड्या जमिनीवरती पाणी पडतं ते सुद्धा आपण अडवतो. त्याचे वेगवेगळे उपचार आहेत. जसं की आता नाला उपचार असेल तर त्याच्यामध्ये छोटासा नाला असेल त्याला आपण फर्स्ट ऑर्डर नाला म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण LBS म्हणजे लूज बोल्डर स्ट्रक्चर बांधू शकतो, त्याला आपण अनघड दगडीचे बांध म्हणतो. नंतर माती नाला बांध म्हणतो आपण त्याला, ते बांधू शकतो. आपण CNB सिमेंट नाला बांधू शकतो. मोठ्या नाल्यावरती कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधू शकतात. तर असे स्ट्रक्चर आहेत की हे बांधल्यानंतर आपण ते पाणी थांबवू शकतो आणि थांबलेलं पाणी ते जमिनीत जिरतं आणि जे भूजल पातळी आहे आजूबाजूची भूजल पातळी तर ते वाढण्यास मदत होतं. जलसंधारणाच्या कामामध्ये लोकसहभागाचं किती महत्त्व आहे? म्हणजे गावकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन कुठकुठल्या एक उपाययोजना करायला हव्यात आपल्या विभागाच्या माध्यमातून, त्यांना कशा पद्धतीने सहकार्य मिळेल? ओके, आता आमच्या विभागाच्या खूप साऱ्या स्कीम्स आहेत. त्याच्यामध्ये CMJSY म्हणून एक स्कीम होती की जे जुने तलाव आहेत त्याला आपण रिनोव्हेशन करत होतो. किंवा आता एक स्कीम आलेली आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना. तर ही 2024 मध्ये स्कीम लॉन्च झाली. अगोदरपासून होती परंतु त्याचं रिनोव्हेशन झालं 2024 मध्ये. तर ह्या स्कीममध्ये असं आहे की गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना आणि नाला खोलीकरण रुंदीकरण ह्याच्यामध्ये जे तलाव आहेत आपल्या जिल्ह्यातले तर ते आपण तलाव आयडेंटिफाय करतो, ज्याच्यामध्ये जास्त गाळ साठलेला आहे तो घेतो आपण आणि मग अशासकीय संस्था जे असतात NGO आपण त्याला म्हणतो तर त्याच्या अनुषंगाने त्यातलं गाळ आपण काढतो आणि तो जो काढलेला गाळ असतो तर तो शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पचवायला घेऊन जातात. त्या पद्धतीनं त्यांना अनुदान देखील मिळतं. आणि मग अशा प्रकारे जर गाळ काढला तर त्याचा पाणी साठा आणि भूजल पुनर्भरण होण्यास मदत होते, पाणी साठा वाढतो आणि त्याचा नक्कीच परिणाम आपल्याला येणाऱ्या वर्षामध्ये दिसून येतो. सर, आपण सध्या बघतोय की सध्या एल निनोचा प्रभाव आहे आणि आपल्या विदर्भामध्ये जसं हवं तसं पाऊसमान झालेलं नाही आहे. एकूण सध्याची जी जलसंधारणाची स्थिती आहे त्याविषयी काय अवगत कराल आपल्या श्रोत्यांना? आपल्या सर्वांनाच परिचित आहे की यावर्षी एल निनो हा एक फॅक्टर आहे, पॅरामीटर आहे की ज्याच्यामुळं पाऊस कमी आहे किंवा थोडासा पाऊस जास्त इंटेन्सिटीचं काम कमी ड्युरेशनमध्ये पडतोय. तर हे इफेक्ट एल निनोचे आहेत. याच्यामुळं काय होतं की एकतर पाण्याची टंचाई निर्माण होते आणि दुसरा कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं मग ते पाणी सर्व वाहून जातं. तर याच्यासाठी आपल्या डिपार्टमेंटने असं केलेलं आहे की जे ऑलरेडी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत की जे नादुरुस्त आहेत तर ते आपण दुरुस्त करून घेतोय. त्याच्यानंतर ज्याचे गेट खराब आहे ते आपण गेट बसवून घेतोय, हे दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि जे जे काय कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत की जिथं गेट पॉसिबल नाही आहेत किंवा जिथं काय नादुरुस्त आहे तर तिथं आपण इलिप्टिकल टाईप बंधारे आपण ते करून राहिलो. आणि याच्यामध्ये आणखी एक आमच्या डिपार्टमेंटने नाविन्यपूर्ण योजना आणलेली आहे, ती म्हणजे त्याला एक्स्ट्रा काही काम करण्याची गरज नाही. जे एक्झिस्टिंग ब्रिजेस असतात, पूल असतात, जे PWD डिपार्टमेंट बांधतं, जिल्हा परिषद बांधतं, तर त्या पुलाच्या बाजूचे बँक किंवा जे काठ असतात तर ते काठाची उंची बघायची साधारणपणे 3 मीटर 4 मीटर जर असेल तर आपण तिथं इलिप्टिकल किंवा त्याला आर्च टाईप ब्रिज अशा टाईपमध्ये आपण बनवतो ते आणि साधारणपणे त्याला 1.5 ते 2 मीटर तेवढा पाणीसाठा वाढू शकतो. तर तसं आपलं आपण तशा टाईपमध्ये स्ट्रक्चर घेणार आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक वेळेस नागरिकाचं असा एक अट्टास असतो की शासनाने सगळे उपक्रम राबवायला हवेत, पण आपलंही एक दायित्व असतं की आपण सुद्धा एक श्रमदानातनं सुद्धा आपण एक मदत करू शकतो समाजाला. मग गावामधील काही पारंपरिक विहिरी असतील, तलाव असतील, बंधारे असतील, या सगळ्या जलस्रोतांचं जर पुनरुज्जीवन करायचं असेल तर मग कशा पद्धतीने आपण शासनाला मदत करू शकतो श्रमदानाच्या माध्यमातून? नक्कीच आपण श्रमदानाच्या मदतीने माध्यमातून आपण मदत करू शकतो. जे नाले आहेत की जे जास्त गाळलेले आहेत ते आपल्याला खोल करायचं असेल तिथं आपण श्रमदान करू शकता. जे तलाव आहे ज्याच्यामध्ये जास्त गाळ आहे किंवा ज्याच्यामध्ये गाळ काढणं गरजेचं आहे तर तशा टाईपमध्ये आपण तिथं श्रमदान करून तिथला गाळ काढू शकतो की जेणेकरून भूजल पातळी तिथली वाढेल. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जिथं श्रमदानातून आपण काम करू शकतो. जसं की आता CCT
म्हणून एक कल्चरल कंटूर ट्रेंच. तर जी डोंगराच्या पायथ्याला किंवा जे डोंगराच्या साईटला जी असते दॅट इज CCT असते, डीप CCT असते, तर ते सुद्धा आपण श्रमदानातून करू शकतो. जे नरेगा योजना आहे, आता त्याचं नाव शासनाने बदललेलं आहे आणि FIBI जी हे आलेले आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा आपण बरीचशी जलसंधारणची कामं करू शकतो आणि एक मोठी चळवळ उभा करू शकतो. आपण जलसंधारण सप्ताह चालू आहे आणि आपण त्याविषयी सुद्धा अधिक माहिती देत आहात आणि इन जनरल आपल्या विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात त्याविषयी सुद्धा आपण श्रोत्यांना अवगत करून देत आहात. तर या जलसंधारण सप्ताहामध्ये शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवकांचा सहभाग कसा आपल्याला वाढवता येईल याच्यामध्ये, ही जी स्पर्धा आपण घेत आहात त्याविषयी कधी आणखी काय आव्हान कराल श्रोत्यांना? श्रोत्यांना माझं एवढंच आव्हान असेल की हा जलसंधारण सप्ताह जे आपण करतोय तर हा फक्त एका सप्ताहापुरताच मर्यादित नाही आहे एवढा एक आठवडा. तर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. थ्रू आउट आपण लाईफमध्ये ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून आपण माती संवर्धन, जलसंवर्धन इत्यादीचा आपण उपाययोजना करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपण काम करणं त्या पद्धतीनं अपेक्षित आहे, जेणेकरून आपला जो महाराष्ट्र आहे तर तो माती वाचेल, तर पाणी व्यवस्थित राहील आणि आपलं सुरक्षित भविष्य अशा पद्धतीनं आपण घडवू शकतो. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त युवकांनी, महाविद्यालयातील स्टुडंटने, त्याच्यानंतर NGO असतील, शासकीय अधिकारी कर्मचारी असतील, असे वेगवेगळ्या ठिकाणची सर्व नागरिक, सर्व लोक ह्या सर्वांनी इथं स्वयंस्फूर्तीने, उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदवावा अशी मी या माध्यमातून विनंती करतो. याबाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या दरम्यान जो जलसंधारण सप्ताह आपण राबवतोय त्याबाबत एक संदेश दिलेला आहे. तो आपण आपल्या श्रोत्यांना ऐकूया. सर्वांना नमस्कार. आपला महाराष्ट्र जलसमृद्ध आणि हिरवागार असावा असे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी आपण संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन साजरा करतो आहोत. याच दिवशी सकाळी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे. सर्व तरुणांना आणि नागरिकांना माझे आवाहन आहे, या महा वॉकेथॉन मध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या निमित्ताने जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या रील्सची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. युवा पिढीने जास्तीत जास्त संख्येने यात सुद्धा सहभाग घ्यावा. या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारच्या जाहिरातींवर आणि समाज माध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत QR कोड स्कॅन करा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकाने सहभागी व्हावे. चला एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. पाणी अडवा, पाणी जिरवा या मूल मंत्राला जगवूया. जाता जाता एक जलसंधारणासाठी शासनाच्या कुठल्या अशा योजना आहेत किंवा काही उपक्रम आहेत त्याचा सर्वांनाच एक लाभ घेता येईल? तसंच जलसंधारणचा जलयुक्त शिवार अभियान ही एक खूप मोठी योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून ही योजना आलेली आहे. याच्यामध्ये आपण 2023ला ही योजना सुरू झाली. आता हे कन्क्लुजनचं इयर आहे 2026. तर याच्यामध्ये आपण अकोला जिल्ह्यातून 131 गावं निवडली होती आणि मग 131 गावामधून जो काही नियतव्यय आपल्याला मंजूर झाला होता त्या अनुषंगाने आपण त्या गावामध्ये उपचाराप्रमाणे आपण कामं प्रस्तावित केली आणि ती कामं आपली कंप्लीट झाली. ती कामं फक्त आपल्या डिपार्टमेंटनी कंप्लीट नाही केली, म्हणजे जलसंधारण डिपार्टमेंटनी नाही कंप्लीट केली, तर जे जिल्हा परिषदेचं लपाऊ विभाग असतं, लघु पाटबंधारे, त्यांनी सुद्धा कंप्लीट केलं. याच्यामध्ये फॉरेस्टचा सुद्धा सक्रिय सहभाग आहे, ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग होता. तसंच जे GSDA डिपार्टमेंट असतं, भूजल, तर त्यांचा सुद्धा आम्हाला इथं सहभाग मिळाला. आणि ही झाली एक योजना, जलयुक्त शिवार अभियान. त्याच्यानंतर दुसरी योजना आहे PMKSY म्हणून, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. तर याच्यामध्ये आपण जलसंधारणची सर्व कामं करतो, परंतु छोटे छोटे स्ट्रक्चर जसं की CCT, डीप CCT, त्याच्यानंतर CNBs, CGBs अशी वेगवेगळे आपण उपचार करतो. तर PMKSY 2.0 याच्या अंतर्गत आपल्या अकोला जिल्ह्यातून 45 गावं निवडली होती. आता तीही संपत आलेली योजना, ह्या ऑक्टोबरला कन्क्लुजन आहे त्याचं. तर त्या अनुषंगाने आपण पूर्ण ती 100% योजना अकोला जिल्ह्यामध्ये राबवली. तिसरी एक योजना आहे ती गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना. ही प्रत्येक वर्षी योजना येते. ह्या अनुषंगाने आपण जे वॉटर बॉडीज आहे, जलाशय आपण त्याला म्हणतो, आणि जे नाले आहेत जे गाळलेले आहेत तर ते आपण सिलेक्ट करतो रिक्वायरमेंटप्रमाणे आणि मग त्याच्यातलं आपण NGOच्या माध्यमातून गाळ काढतो, जेणेकरून भूजल पातळीसुद्धा वाढते, पाणी साठा वाढतो आणि नाल्यामध्ये पाणी असल्यामुळं
पूर परिस्थिती उद्भवतो आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्यासाठी मौल्यवान आहे सर. जाऊ देण्यापेक्षा तो आपण अडवूया, जिरूया आणि उद्याचं आपलं भविष्य घडवूया आणि पाणी साठवूया सर. तर आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि जलसंधारण सप्ताह जो 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणार आहे त्याविषयी सविस्तर आपल्या श्रोत्यांना माहिती दिली. त्याकरता मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हां, धन्यवाद. मला या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती सर्वांना करायची, सर्व श्रोत्यांना, की जो 21 ऑगस्टचा वॉकेथॉन आहे त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि 15 ऑगस्ट 20 ऑगस्ट दरम्यान जे रील स्पर्धा आहे मृद जलसंधारणची त्याच्यामध्ये सुद्धा आपला सहभाग नोंदवावा आणि शेवट माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा असं मी या अनुषंगाने सांगू इच्छितो. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.